शेतकरी बांधवांनो, ज्वारी पिकामध्ये यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मावा किडीचा आउटब्रेक झालेला, जी काही उसावरचा पिवळा मावा म्हणतो आपण, तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आणि ह्याचा आउटब्रेक झाल्यास ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा स्प्रे घेतला नाही, तर म्हणजे स्प्रे घेतला नाही म्हणजे जे सिंथेटिक पायरेथ्रॉइड किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट गटातले जे काही कीटकनाशक आहे, जे गॅस पॉयझन आपण त्याला म्हणतो, तर क्विनॉलफॉस असेल, क्लोरोपायरिफॉस असेल किंवा सिंथेटिक पायरेथ्रॉइडमध्ये सायपरमेथ्रिन आहे, परमेथ्रिन आहे, बीटा सायलोथ्रिन, लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, तर हे न घेतल्या कारणानं इथं जर बघितलं तर मित्र कीटकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते इथं विस्तार झालेला दिसतोय. इथं जर बघितलं आपण तर ही सगळी मित्र कीटकाची जी लेडीबर्ड बिटल जे आपण म्हणतो, हा मित्र कीटक त्याची जी काही सुप्त अवस्थेमध्ये म्हणजे आळी अवस्थेपासून पुढच्या अवस्थेमध्ये म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी जी काही कातीन त्याला टाकावं लागते, तर ही अवस्था इथं दिसली. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला इथे ते दिसत आहेत. ह्याच्यापेक्षा जर आणखीन बघितलं आपण तर प्रत्येक ठिकाणी हे आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आळी अवस्था पण त्याची दाखवलेली. इथं जर बघितलं बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे एकाच ठिकाणी. इथं हे जर बघितलं तर ते आळी अवस्थेचं रूपांतर पुढं हे जे आहे 2 नंबरचं, वरून 2 नंबरचं, तर ते आळी अवस्थेचं नगदीच आता रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने ह्या पद्धतीनं त्याचं रूपांतर होतं आणि मग त्याचा प्रौढ तयार होतो. आणि ही जी आहे तर ही आळी अवस्था आहे बघा. तर ह्या आळीचं जे आहे ते इथं अशा पद्धतीनं रूपांतर होतं. 2 नंबरचं जे काही आता त्यानं असं बाक दिल्यासारखं जे झालेलं आहे, आणि नंतर मग हे अशा पद्धतीनं हे प्रौढावस्थेकडे जे आहे ते कातीन टाकत जे आहे ते हे पुढं जातात. तर हे मित्र कीटक आपल्या शेतामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतील तर आपण कीटकनाशकाची फवारणी जी आहे ते रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळणं गरजेचं असतं, जेणेकरून ह्या मित्र कीटकांचं संवर्धन होईल आणि हे आपल्या मावाला, म्हणजे आता ज्वारीचं जर तुम्ही खालून बघितलं तर सगळा मावा झाला बघा. इथं ही सगळा मावा झाला आहे. तर हे मावाची जी काही आता इथं बघा ही जी दिसायली हे पिवळं, तर ही त्या मित्र कीटकाची अंडी अवस्था आहे. अंड्यातून ते आळी निघते, नंतर पुढं जे आहे ते तिथं मग त्याचा विस्तार जो आहे तो इथं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंडी जी आहेत इथं दिलेली. मी परत दाखवीन. हे जे दिसत आहे, हे जी गुच्छामध्ये दिसत आहे पिवळसर, तर एकदम जवळजवळ, तर ही अंडी अवस्था आहे त्याची.